नगराध्यक्ष पदावर भाजपनं विजय संपादन केलेला आहे, तर आपल्या भावना काय आहेत? आज याचं श्रेय सर्व तळागाळातील आपले सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि चंदगडकरांचं जेवढं कौतुक करू तेवढं कमी आहेत. चंदगडकरांनी माझ्या विधानसभेचा मला भरभरून आशीर्वाद दिला. आता पण नगराध्यक्षासाठी खूप ताकद दिली आणि आमचे शिंदे साहेबांच्या गटांचे जर लोक आपल्यासोबत असले तर आपण 17च्या आपण जिंकणार असतो. खरं आणि त्याला त्यांनी युती झाल्यामुळे आमच्या थोड्या मताने फरकाने 5 मतांनी 7 मतांनी 11 मतांनी अशा सीटा गेल्या. तरीसुद्धा 8 आणि 1 9 आणि नगराध्यक्ष 17पैकी 10 नगराध्यक्षांना आपण ताकदीने आपल्याला हा आशीर्वाद दिला आहे आणि जिथं आपण पराभव झाला तर आम्ही मान्य करतो आणि पुढे दिलेला आम्ही ताकदीने काम करू. जनतेचा हा दिलेला कौल आहे, आशीर्वाद आहे आणि त्या निमित्ताने आम्ही सर्व कामाला लागू, चांगला रिझल्ट देऊ. राजकारण जे होतं आज विषय निकाल लागला, राजकारण संपलं. विकासाच्या मुद्द्यावरती राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय आमचा दैवत देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून ही खूप मोठा ह्या विजयामध्ये त्यांचा शेणाचा वाटा आहे. आत्ताचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, आमचे चंद्रकांत दादासाहेब आणि आमचे खासदार मुन्ना माणिक साहेब आणि सगळेच भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सगळे राबले. सचिन बळाचे असतील, आमचे रवींद्र बांधुगे असतील, आमचे पाटीलजी असतील, आमचा अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष या सगळ्यांनी जीवाचं रान केलं आणि सगळे कार्यकर्ते राबले. आणि पहिल्यांदा मुस्लिम समाजातील आमच्या भगिनी, आमचे बांधव पहिल्यांदा भारतीय जनता सोबत आले. त्यांचं मी मनापासून खूप कौतुक करतो आणि भविष्यात हा परिवार आपल्या भाजप परिवारमध्ये एकत्र चांगल्या विकासाचं काम करूया आपल्याला आश्वस्त करतो. भाऊ, जिल्ह्यातील ही एकमेव भाजपवर निवडणूक लढवलेली नगरपंचायत होती आणि त्यावर आता जर भाजपचा झेंडा फडकला आहे तर भविष्याचं आता जिल्हा परिषद पंचायत समितीचं राजकारण कसं राहील? याच्या पुढच्या निवडणुका भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावरतीच होतील आणि का नसावं. आज भारतीय जनता पक्ष केंद्रामध्ये सत्ता आहे, आज विकास साधतोय. आज आयुष्यमान हॉस्पिटल असेल किंवा हे सर्व मोठमोठे रोड असतील, विकास असतील, ते केंद्राची मदत लागते. आज मोदी सरकार अतिशय चांगलं काम करते. राज्याची सत्ता भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. सक्षम असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्या माध्यमातून सगळ्या निवडणुका भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावरतीच होतील आणि 100% 9च्या 9 शिट्टी आपण जिंकू या आश्वस्त करू इच्छितो. आपला विश्वास आहे आणि कामाच्या जीवावर बोलतो, विकासाच्या जीवावरती बोलतो. मॉडेल म्हणून विकास करण्यासाठी तुमचा काय प्रयत्न? नाही, आता मी जास्त बोलण्यापेक्षा जेव्हा राज्याचे एक प्रमुख आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची सभा झाली त्या सभेमधील जिल्ह्याला किंवा महाराष्ट्राला काही निरोप द्यायचा तो निरोप केला. चंदगड मतदारसंघामधील प्रत्येक नागरिकांना, युवांना आज आपल्याला राजकारण बाजूला ठेवून आपण विकासाच्या मुद्द्यावरती सगळ्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत आणि ही ताकद निर्माण करणं गरजेचं आहे. आणि ताकद कशी झाला? फक्त विकासाच्या कामासाठी. राजकारण आज झालं, मतदान झालं, डिक्लेअर झालं, रिझल्ट लागला, आम्ही तिथं काही ठिकाणी पराभव झाला तो स्वीकारला आणि त्या पराभवातून काय शिकण्यासारखं आहे त्याने शिकून घेऊ आणि पुढे असा आणि काय चुकीचं होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ आणि ताकदीने परत आम्ही लढू आणि जिंकू आणि कामाच्या जीवावर जिंकू, विकासाच्या मुद्द्यावर जिंकू. आज नवतरांना खूप मोठी आशा आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून. आज रोजगार माझ्या लाडक्या बहिणींना आहेच, फक्त महिला वर्गाला खूप मोठी आशा आहेत. आमच्या नवतरुणी मुली शाळा, शिक्षण, कॉलेज करून आज त्यांना नर्सिंग होम असेल, शाळा असतील, कॉलेज असतील. आज बेळगाव उपराजधानी मेडिकल हापू शकते, रोजगार हापू शकते, इंडस्ट्रियल हापू शकते, सर्वच हापू शकते. तर चंदगड का नाही? म्हणून भविष्यात विकासाच्या मुद्द्यावरती चंदगड खूप पुढे जाईल आणि त्यांचं भविष्यवाणी एक लाईफलाईन असेल, एकदम स्वच्छ आहे, क्लिअर आहे. हा 90,000 करोडचा रोड जेव्हा चंदगड विधानसभेमधून आता कामाला सुरुवात होईल, त्याचबरोबर आयुष्यमान हॉस्पिटल, 100 बेडचं चंदगड हॉस्पिटल, त्याचबरोबर इंडस्ट्री आणि त्याचबरोबर पर्यटन, हा मोठा खूप वाव आहे. आणि आता फक्त अपेक्षा एवढ्याच ठेवा की विकासाला सुरुवात झाली. आज चंदगडकरांनी भरून आपल्याला आशीर्वाद दिलेत आणि विश्वास दाखवला आहे. त्या विश्वासाला पात्र आपलं काम करायचं. आदरणीय बर्मन पाटील साहेब, आमच्या आदरणीय नेते, त्यांच्या नेतृत्वाखाली हा ताकदीनं कोल्हापूर जिल्ह्यामधला चंदगड विधानसभा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला होईल आणि विकासाच्या मुद्द्यावरती बोलते, फक्त विकासाच्या मुद्द्यावर, हे लक्षात. भाऊ, शेवटचं आता चंदगडकरांना काय संदेश द्याल या विजयानंतर? हे बघा, आज आपण आता पराभूत उमेदवार आमचे मित्र दया कानेकर भाऊ
आज 5 वर्षामध्ये विकासाला कुठे कमी पडले. त्यांनी 55 करोडचा निधी आणला आणि आपण आमदार झाल्यानंतर एका वर्षामध्ये 194 करोडचा निधी आणला आणि आपल्याला राजकारणामध्ये जे पर्याय होत असतो खरं असला ते कुठेतरी कमी पडले म्हणून लोकांनी खूप आशा व्यक्त केली. भारतीय जनता पक्षावर विश्वास दाखवला आणि भारतीय पक्षाच्या चिन्हावरती निवडून लढवण्याचं कारण होतं की विकास आपला साधायचा आहे. विकास फक्त विकासाच्या मुद्द्यावरती आपल्याला बोलायचं आहे आणि विकसित चंदगड कसा सर्व समाजातील सर्व घटकांना घेऊन राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांना सोबत घेऊन आपल्याला कसा विकास साधता त्यावर आमची वाटचाल सुरू आहे. थँक्यू.